आज आपण बनवणार आहोत खूपच खमंग आणि झणझणीत भरली वांगी. खोबरं आणि शेंगदाणे मसाल्यामुळे ही भाजी इतकी चविष्ट लागते, की भाकरीसोबत सगळे बोटं चाटतच राहतील पहा. वांग्याची भाजी जर अशी केली तुम्ही, तर घरातले सगळेच आवडीने खातील. चला तर पाहूया मसालेदार भरली वांगी. वांगी बनवण्याची अत्यंत सोपी पद्धत. नमस्कार, मी प्रतिभा माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करत आहे. आपण वांग्याच्या भाजीला आता सुरुवात करत आहोत. गॅस मी चालू केलेला आहे. त्याच्यावरती कढई ठेवलेली आहे. काही जे मसाले जे आहेत ते आपल्याला थोडेसे इथं भाजून घ्यायचे आहेत. सुरुवातीला आपण खोबऱ्याचे तुकडे करून घेतलेले आहेत. पहा तुम्ही खोबरं किसून पण घेऊ शकता. पण मी इथं तुकडेच करून घेतलेले आहेत. ते खोबरं आपल्याला भाजून घ्यायचंय. पहा तेल टाकण्याची तशी याला आवश्यकता नाहीये. तुम्ही नाहीच भाजलं समजा तर तुम्ही तेल थोडं टाकू शकता. थोडंसं तेल गरज असेल तरच टाका. असे खोबऱ्याचे काप चांगले कडक असे भाजून घ्यायचे आहेत पहा. या कापाबरोबरच आपण लसूण आणि आलं जे आहे ते इथं भाजून घेणार आहोत. म्हणजे जरा त्याचा जो कच्चेपणा आहे तो इथं थोडासा आपण घालवणार. हे आलं टाकलेलं आहे. लसूण आपण नंतर पण थोडासा उपयोग करणार आहोत. ते नंतर बघू आपण. असं भाजून घ्यायचंय पहा व्यवस्थिशीर एकदम. काढून घ्यायचंय. लालसर झालंय आणि नंतर काढल्यानंतर पण याची कुकिंग प्रोसिजर चालू असते पहा. त्याच्यानंतर पण ते थोडंसं भाजतंच. म्हणजे इथंच खूप असं लाल नाही करायचं आपण. अशा पद्धतीने काढलं ना, तर ते आतून पण मग नंतर सुद्धा भाजतच असतं पहा. नाहीतर मग मसाले करपट तयार होतात. मग इथंच खूप लाल केले आपण तर. आता याच्यामध्ये आपल्याला थोडे शेंगदाणे टाकणार आहेत आपण. ते थोडे मोठे आहेत म्हणून आपल्याला नंतर बाकीचे आपण टाकू. सगळे मंद आचेवर भाजायचे पहा. नाहीतर शेंगदाण्याला जर मोठी तुम्ही हे लावलं, मोठा गॅस जर केला तर मग आतून कच्चे राहतात शेंगदाणे आणि वरतूनच फक्त ते जळतात. त्याच्यामुळे स्वयंपाकामध्ये अशा गोष्टी खूप महत्त्वपूर्ण असतात. काही गोष्टी मंद आचेवरच कराव्या लागतात, तरच ती भाजी स्वादिष्ट लागते. घाई गडबड करून काहीच उपयोग होत नाही. आता हे शेंगदाणे आपले निम्मे अर्धे भाजत आलेत पहा. काही भाजायचे आहेत. आता याच्यामध्ये आपण तीळ टाकणार आहे थोडे. वांग्याच्या भाजीला तीळ जर टाकले तर अत्यंत स्वादिष्ट भाजी लागते. थोडेसे धने पण टाकलेत आपण. याला काय असं खास असं प्रमाण नाहीये पहा. तुमचे मेंबर तुम्हाला किती भाजी वाढवायची आहे, त्याच्यावरती हे अवलंबून असतं. भाजलंय पहा आपण हे चांगलं भाजून घेतलेलं आहे. काही आपल्याला स्किप कराव्या लागतात काही स्टेज. मंद आचेवरच भाजायचंय. कुठल्याही प्रकारे मोठासा त्याला फ्लेम लावायची नाहीये. कढीपत्ता याच्यातच टाकून देऊ आपण, कारण कढीपत्ता आपण नंतर फोडणीला टाकल्यानंतर फेकून देतो पहा, नंतर आपण काढतो तो. तो खाल्ला जात नाही, चावला पण जात नाही. त्याच्यामुळे ह्या स्टेजला आपण याच्यात टाकून आपण तो वाटणातच वाटून घेणार आहेत, म्हणजे तो खाल्ला जातो कढीपत्ता. कढीपत्ता नेहमी असाच वापरत जा पहा. भाजले पहा हे चांगलं मंद आचेवर छान भाजले. खरपूस अशा पद्धतीने. आता ते थंड झाल्यानंतर आपल्याला ते मिक्सरमधून काढायचंय पहा. पण थंड झाल्यानंतरच काढावं लागेल. त्याच्यासाठी पुन्हा थोडासा वेळ लागेल आपल्याला. थंड झाले पहा. सुरुवातीला आपण खोबरं, आलं आणि लसूण हे सुरुवातीला थोडंसं भरडून घेऊ, म्हणजे ते थोडं बारीक होतं. नाही ते शेंगदाण्याबरोबर जर बारीक केलं, आता शेंगदाणे जर टाकले, तर शेंगदाण्याचं एकदम पीठच होऊन जाईल. आता हे काढले पहा आपण, हे चांगलं बारीक झाले. आता याच्यामध्ये सगळं टाकून घेऊ आपण. आता मसाले जर म्हणाल ना तुम्ही, तर हे 1 चमचा चांगलं तिखट आहे पहा लाल आणि 1 चमचा काश्मीरी मिरच्या आहेत. आपण 2 चमचे झाले हे. तर याच्यामध्ये 1 चमचा आपण टाकणार आहेत आणि 1 चमचा नंतर फोडणीत टाकणार आहेत. म्हणजे आपल्या भाजीला चांगली तर्री येते पहा मग. याच्यामध्ये थोडंच टाकायचं आहे आपल्याला. आता याच्यामध्ये थोडीशी हळद टाकलेली पहा आपण. हिंग काही इथं आपण टाकणार नाही आणि हा जो घरचा जो मसाला आहे आमचा थोडासा गोडा मसाला, तो इथं अर्धा चमचा टाकून नंतर फोडणीत आपण अर्धा टाकू. असं करायचंय आपल्याला. भरडून घेतले पहा कोथिंबीर पण याच्यातच टाकली आपण.
ते चांगलं थोडंसं पाणी टाकायचंय त्याच्यामध्ये, अगदी थोडंसं. कारण कोथिंबीर टाकल्यावर एवढं पाणी पण नाही लागत. आता आपण ते काढून घेतले पहा आपला मसाला तयार केलाय आपण मिक्सरमध्ये आणि तो एका भांड्यात काढून घेतलाय. आता वांगे पण आपण स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. पाव किलो वांगे आहेत. त्याला अशा चिरा द्यायच्या आहेत पहा मधून किडकं वगैरे असेल तर ते बघून घ्यायचं. आधी सगळे वांगे आपण कापून घेऊ आणि किडके वगैरे आहेत का ते बघून घेऊ. नंतर आपण त्याच्या बुडाला मीठ टाकणार आहेत पहा. खरं तर खडे मीठ पाहिजे बुडाला टाकायला त्याच्या शेवटी, पण आपल्याकडे ते नाही आता. सगळे वांगे आपले कापून झालेत, बघून झालेत. आता प्रत्येकाच्या बुडाला थोडं मीठ टाकणार आहेत. पूर्वी अशाच पद्धतीने वांगे केले जात होते पहा. हल्ली ते मीठ टाकायचं विसरूनच गेलेत लोकं. असं खालच्या साईडला मीठ टाकायचंय. मग याच्या पाण्याने खूप छान लागतात वांगे खारट पाण्यामुळे. चवच वाढते वांग्याची असं केल्यानंतर. आता याच्यामध्ये आपण मस्तपैकी मसाला भरून घेणार. दाबून मसाला भरायचा आहे पहा. दोन्ही याने वांगे असे दाबून वरती लगेच अंगठ्याने मसाला भरायचा आहे पहा. नवशिक्यांसाठी हे उपयोगी आहे. नेहमी वांग्याच्या भाज्या करतात त्यांना काही सांगायची गरज नाही. अशा पद्धतीने दाबून मसाला भरायचा आहे. वांग्याची खूप पद्धतीने भाज्या बनवतात. वांग्याची भाजी कशीही बनवली तरी ती स्वादिष्टच लागते पहा. पण एकदा अशी पण बनवून पहा तुम्ही. वेगवेगळ्या पद्धतीने म्हणजे अशी पण पद्धतीने तुम्हाला कशी वाटते भाजी ती सांगा मला कमेंटमध्ये. दाबून मसाले भरून घ्यायचे सगळ्या वांग्यामध्ये. आपण बाहेरचे काही मसाले इथं वापरलेले नाहीयेत पहा. घरच्या मसाल्यामध्येच हे वांगं बनवलेलं आहे. आता आपण प्रत्यक्ष सुरुवात करायची पहा. आपण पॅनमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे. तेल आपलं तापलेलं आहे पहा. आपण मोहरी पण टाकलेली आहे त्याच्यामध्ये. असा तडका बसला पाहिजे. नंतर आता जिरे टाकलेले आहेत आणि आपल्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे आपण उभा कापलेला लसूण नेहमी टाकत असतो पहा फोडणीला. तो दाताखाली आल्यानंतर चांगला लागतो आणि भाजी पण त्याने छान दिसते पहा अशी. खावीशी वाटते ती भाजी आपल्याला आणि पुन्हा-पुन्हा करावीशी पण वाटते. आता गॅसची एकदा तापला ना एकदा पॅन, तर गॅस आपण थोडा बारीकच करायचा आहे. म्हणजे हे पण असं थोडं मंद आचेवरच थोडं भाजून घ्यायचंय. आता याच्यामध्ये फोडणीला आपण जे 2 कांदे कापले होते ना, तो याच्यामध्ये टाकलाय पहा कांदा. एक आपण तिथं तव्यावरती भाजून घेतला होता. कांदा चांगला परतलाय पहा आपण. आता याच्यामध्ये ते थोडेसे मसाले जे राहिले होते, ते आपण या कांद्यात आता टाकून घेणार आहेत. म्हणजे ते पण परतून निघतील पहा चांगले. तांबडं तिखट टाकलेलं आहे पहा आपण. तुम्हाला सांगितलेलं आहे मी थोडी काश्मिरी आणि थोडी लाल तिखट त्याच्यामध्ये आहे. हिंग टाकलाय पहा आता. मगाशी आपण हिंग नव्हता टाकला. हिंग नेहमी फोडणीतच टाकायचा असतो पहा. हा आपला मसाला आहे तो अर्धा चमचा आपण इथं टाकलाय आता. आपण त्या वांगे भरले त्याच्यामध्ये आपण अर्धाच टाकला होता. वांगे टाकून घ्यायचे आहेत पहा ह्याच्यात आता. असा कांदा जर टाकला तर वांगे खाली लागत नाहीत पहा आणि चांगले शिजतात ते. कारण कांदा इथं गरम झालेला आहे. गरम कांद्यामध्ये वांगे चांगले तडका मिळतो त्याला मग. तुम्हाला आता दिसतच असेल पहा आपले वांगे किती छान होतील ते शिजल्यानंतर. आताच त्याला कलर किती छान आलाय बघा. आपण बुडाला जे मीठ टाकलंय ना त्याचं आता पाणी होईल पहा त्याच्यामध्ये बरेचसे वांगे मग शिजतात. झाकण ठेवायचंय पहा. एक 5-1 मिनिट झाकण ठेवून पुन्हा आपण उघडून पाहिले ते वांगे. असे याच्यात चांगले ते भाजून घ्यायचे ते वांगे.
झाकण ठेवायचंय पुन्हा. आता वांगे बऱ्यापैकी आपले निम्मे अर्धे शिजत आलेत पहा. आता हा जो मसाला उरलेला आहे ना, तो आपण याच्यात टाकून देणार आहे. म्हणजे तो पण थोडासा भाजून निघेल. तो भाजल्यानंतर आपण पाणी टाकणार त्याच्यामध्ये. म्हणजे आपल्याला किती पाहिजे तेवढं. आता ही भाजी किती पातळ करायची ते तुमच्यावरती अवलंबून आहे. थोडंसं याच्यामध्ये मीठ टाकायचंय पहा, कारण आपण वांग्यात मीठ टाकलेलं आहे. पण असं टाकणं थोडं गरजेचं आहे मीठ. झाकण ठेवणार आहेत पहा आपण. आपण अजून पाणी टाकलेलं नाही पहा. आपले वांगे आता बरेचसे शिजलेले आहेत. असे पण तुम्ही खालीवर करू शकता पहा. आता हे तसे पाहायला गेलं तर हे असे वांगे आपण खाऊ शकतो पहा. म्हणजे अशी कोरडी भाजी तुम्ही डब्याला देऊ शकता, टिफिनला देऊ शकता किंवा पाहुणे आल्यानंतर ताटात पण असे वांगे तुम्ही मसाल्याचे वाढू शकता. पण आपल्याला थोडं पातळ भाजी करायची आहे. म्हणून आपण हे पाणी गरम केलेलं आहे. 1.5 ग्लासच पाणी टाकलं होतं आपण. त्याच्यातलं पण पाणी आपण उरवलंय पहा. म्हणजे जवळ-जवळ एक 1.25 ग्लास पाणी आपण टाकलं असेल पहा. आता झाकण लावून व्यवस्थिशीर वांगे शिजेपर्यंत ती भाजी शिजू द्यायची. शिजलीच आहे म्हणजे आपली भाजी पहा. शिजलंय का नाही बघा, ते बघा सुरी जाते आतमध्ये. वांगे शिजलेलं आहे आपलं. ह्या स्टेजला आपण कोथिंबीर टाकून घेऊ थोडी. आधी पण आपण टाकलेली आहे आतमध्ये कोथिंबीर. छान लागते पहा, चवदार भाजी लागते एकदम. आता एक याच्यामध्ये एक भाजी झालेली आहे आपली. आपण गॅस बंद केलाय पहा. बाउलमध्ये भाजी काढून घेऊ. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला एक कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा. अशी अप्रतिम भाजी तुम्ही भाकरी, पोळी आणि भातासोबत खाऊ शकता. तुम्हाला ही भाजी कशासोबत खायला आवडते ते मला कमेंटमध्ये सांगा. तोंडाला पाणी आणणारी अशी ही भाजी आहे पहा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.